धाराशिव जिल्ह्यातील शाळांच्या मकर संक्रांतीच्या सुट्टीत बदल. आता 15 ऐवजी 14 जानेवारीला सुट्टी. धाराशिव जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी मकर संक्रांतीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीत शिक्षण विभागाने अंशतः बदल केला आहे. यापूर्वी 15 जानेवारी 2026 रोजी जाहीर केलेली सुट्टी रद्द करण्यात आली असून आता बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीची सुट्टी असेल. सुट्टीत बदल करण्याचे कारण शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार 15 जानेवारीला सुट्टी देण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ जिल्हा धाराशिव यांनी 8 जानेवारी रोजी निवेदनाद्वारे मकर संक्रांत 14 जानेवारीला असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या निवेदनाची दखल घेत शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचे आदेश. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अनुदानित, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना हा बदल लागू राहील. 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीनिमित्त शाळांना सुट्टी असेल. 15 जानेवारी 2026 रोजी सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील. या बदलाची सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य आणि पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.